पुढच्या घडामोडीकडे माझ्या विरोधात पेड बातम्या सुरू असल्याचं उत्तर मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गडकरींसह त्यांच्या दोन्ही पुत्रांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते आणि त्याला गडकरींनी प्रत्युत्तर दिलंय। पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली, लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले, एवढंच नाही तर टोल्स थोपवले आणि त्याच्यातनं मिळालेला पैसा हा आयडियल मध्ये आला। आयडियल मधनं त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना तर एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली, असाच माझा थेट आरोप आहे। ज्याला एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, त्यांचा गौरव केला जातो, तो माणूस प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खातोय, त्यांच्या टोल मध्ये पैसे खातायत। माझी जी गाडी आहे इनोवा, ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून, मक्यापासून, शुगर केन ज्यूस पासून, मोलासेस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर 100% चालते। आता शेतकऱ्याला फायदा मिळाला, प्रदूषण कमी झालं, पण 22 लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते। त्या लोकांचा धंदा मारला गेला, मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का? ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या। पण काही चिंता करू नका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे। मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही, म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका।